पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। कोल्हापूर जिल्ह्यात पाणीदार तालुका म्हणून ओळख असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील कृषी विभाग प्रभारीच आहे। त्यामुळे शासनाच्या विविध योजना रखडल्या जात आहेत। महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच विविध शासकीय योजना राबवण्यात येत आहेत। मात्र या तालुक्याला कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी म्हणून नेमणूक झाली नसल्याने सन 2021 पासून या कार्यालयातील खुर्ची रिकामीच दिसत आहे। राधानगरी फेजिवडे येथे राधानगरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे। या कार्यालयातूनच राधानगरी तालुक्यातील कृषी विभागाच्या कामकाजाचे नियोजन केले जाते। मात्र या तालुका कृषी अधिकारी पदाच्या खुर्चीला सन 2021 पासून ग्रहण लागलेलं आहे। त्यामुळे येथील पद हे प्रभारीच आहे। प्रशांत कासराळे यांनी 4 वेळा कृषी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तोही काही महिन्यापुरताच। तर श्रुतिका नलवडे यांनी 4 वेळा प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला आहे। युवराज पाटील यांनी 2021 मध्ये 1 महिना प्रभारी म्हणून, 2022 मध्ये दगडू शिसे यांनी 2 महिने, 2022 मध्ये अनिल सागळे यांनी 1 महिना, 2022 मध्ये अरुण भिंगारदिवे यांनी 1 महिना, रमेश गायकवाड यांनी 1 महिना। त्यानंतर 7 एप्रिल 2025 पासून सध्यापर्यंत श्रुतिका नलवडे या प्रभारी तालुका कृषी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे। मात्र प्रभारी अधिकारी हे आठवड्यातून 1-2 दिवसच असल्याने शासकीय कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत आहे। शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांसाठी कागदपत्रांची पूर्तता करून देखील कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे। त्याचबरोबर राधानगरी तालुक्यातील राशिवडे, सरवडे, कौलव 4 कृषी सहाय्यक पदे रिक्त आहेत। तसेच राधानगरी तालुका कृषी कार्यालयात कनिष्ठ लिपिक पद देखील रिक्त आहे। शासनाच्या वतीने विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत। राधानगरी तालुक्यातील शेतकरी वर्ग शेतीवरच अवलंबून आहे। मात्र राधानगरी तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी पद हे रिक्त असल्याने कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी हजर नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार हेलपाडे मारायला लागत आहेत। त्यांची कामे प्रलंबित राहत आहेत। शासनाने राधानगरी तालुक्याला पूर्णवेळ राधानगरी तालुका कृषी अधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विनय राजेंद्र पाटील यांनी RK न्यूजशी बोलताना केली। RK न्यूज प्रतिनिधी राशिवडे। नमस्कार, मी विनय राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राशिवडे बुद्रुक। मी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून शासन दरबारी अशी विनंती करायला उभा आहे की आपल्या राधानगरी तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी पद हे बऱ्याच दिवसापासून साधारणपणे सप्टेंबर 2023 पासून रिक्त आहे। आमचा राधानगरी तालुका हा कृषी संपन्न तालुका आहे आणि खूपच मोठी जनता ही शेतीवरती अवलंबून आहे। तर शेतीच्या योजनेच्या माध्यमातली बरीच कामं ही कृषी अधिकाऱ्यांच्याकडे असतात आणि हे पद प्रभारी असल्यामुळे ते कामं पेंडिंग राहणे किंवा लवकर न होणे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपली कामं सोडून प्रत्येक वेळेला तिथं जायला हेलपाट मारायला इतका वेळ नसतो। त्यांना त्यांच्या कामातून तिथंपर्यंत जायला आणि इतका त्रास सहन करायची त्यांची मानसिकता नसते। त्यामुळे बऱ्याच योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। तर ह्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी याच्याकरता मी शासनाला अशी विनंती करतो की तालुक्याचं कृषी अधिकारी पद हे प्रभारी न ठेवता तातडीनं पूर्णवेळ अधिकारी त्या ठिकाणी द्यावा। त्याच पद्धतीने कृषी सहाय्यक ही अनेक ठिकाणी पदे ही रिक्त आहेत, ती भरली जावीत अशी मी शासनाला मनापासून विनंती करतो। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।